स्वच्छता करताना आपण अनेक शब्द वापरतो, पण त्यांचा नेमका अर्थ काय? चला जाणून घेऊया. आज आपल्याकडे शक्तिशाली अँटीबायोटिक्स आहेत, तरीही साध्या वाटणाऱ्या या गोष्टी आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण का? आपल्या रोजच्या आयुष्यात यांचं इतकं महत्त्व का आहे? चला याचं उत्तर शोधूया. हे समजून घेण्यासाठी आधी काही महत्त्वाच्या संज्ञा बघूया, म्हणजे सगळा गोंधळच दूर होईल. पहिली गोष्ट, डिसइन्फेक्टंट. हे वापरतात फक्त निर्जीव वस्तूंवर, म्हणजे समजा टेबल किंवा फरशीवर. आणि या प्रक्रियेला म्हणतात डिसइन्फेक्शन, म्हणजे अल्कोहोलने पृष्ठभाग स्वच्छ करण्याची जी क्रिया आहे ती. आता अँटीसेप्टिक हे खास आपल्या त्वचेसाठी बनवलेलं असतं. जखमेवर लावतो ना आपण तसं. म्हणजे सोपं आहे. डिसइन्फेक्टंट वस्तूंसाठी आणि अँटीसेप्टिक त्वचेसाठी. हाच मुख्य फरक आहे. आणि या सगळ्याच्या वर आहे स्टेरिलायझेशन. ह्यात अगदी लहानात लहान जंतूही मारला जातो. 100% स्वच्छता. बरं, मग प्रत्यक्षात हे सगळं कसं वापरलं जातं? चला ते बघूया. डिसइन्फेक्शनचे मुख्य 4 प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या गरजेनुसार वापरला जातो. पहिलं आहे कॉन्करंट डिसइन्फेक्शन, म्हणजे आजारी व्यक्तीच्या वस्तू लगेच स्वच्छ करणे, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही. दुसरं आहे टर्मिनल डिसइन्फेक्शन. रुग्ण बरा झाल्यावर किंवा गेल्यानंतर संपूर्ण खोली स्वच्छ केली जाते. तिसरं प्रिव्हेंटिव्ह डिसइन्फेक्शन, म्हणजे आजार पसरण्याआधीच काळजी घेणं, जसं की पाण्याच्या टाकीत क्लोरीन टाकणं. आणि चौथं रुटीन डिसइन्फेक्शन, म्हणजे सार्वजनिक जागांची नियमित होणारी स्वच्छता, अगदी रोजच्या रोज. तर मग ही स्वच्छता करण्यासाठी नक्की काय वापरलं जातं? इथे नैसर्गिक आणि रासायनिक असे 2 प्रकार आहेत. रसायनांमध्ये अल्कोहॉल, क्लोरीन, फिनॉल यांचा समावेश होतो. हे खूप प्रभावी आहेत. पण निसर्गाकडेही स्वतःचे उपाय आहेत. सूर्यप्रकाश, त्यातील UV किरण अनेक जंतूंना नष्ट करतात. अगदी तसंच कोरडी हवासुद्धा ती जंतूंना वाढण्यासाठी लागणारा ओलावाच काढून टाकते. तर ह्या सगळ्या माहितीचं सार काय? सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचंय? फरक आहे पृष्ठभाग आणि त्वचेचा. योग्य ठिकाणी योग्य वस्तू वापरली तरच खरी सुरक्षा मिळते. म्हणून पुढच्या वेळी विचार करा, आपण फक्त धूळ साफ करतोय की खरंच निर्जंतुकीकरण करतोय?